गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी काय बनवले आहे ते तुम्हाला दाखवते. चला मग. काल रात्रीच्या उरलेल्या काही शिळ्या पोळ्या होत्या. त्या शिळ्या पोळ्यांचं बघा मी काय बनवलेलं आहे. बघा भात पण मिक्स केला, शिळ्या पोळ्यांचे तुकडे केले आणि त्याच्यामध्ये मी थोडा भात मिक्स केला. आणि एकीकडे मी फोडणी घातलेली होती. कांदे, टमाटर, लसूण जिऱ्याचा पेस्ट आणि काळा मसाला, हळद, धनिया पावडर, टमाटर एवढं सगळं टाकून मी छान अशी फोडणी दिलेली होती. आणि त्या फोडणीमध्ये मी हे पोळींचे तुकडे टाकून घेतले. त्यामध्ये भात पण मिक्स केला. वाटाण्याचे दाणे पण होते. आता सीझन असल्यामुळे वाटाण्याचे दाणे आपल्याला इझिली अवेलेबल होतात. तर आमच्या घरामध्ये वाटाणे असतातच. वाटाण्याचे दाणे नाहीतर तुरीचे दाणे रोज कंटिन्यू असतात घरात. येताना ते ह्या शेंगा घेऊनच येतात, कारण ह्याच सीझनमध्ये खायला मिळतात. तर रोज असतं घरात. तर ते वाटाण्याचे दाणे पण मी याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. तर याच्यामध्ये गरम पाणी पण टाकू शकतो आपण. गरम पाण्याचा कळ मांडायचा आणि त्या कळामध्ये पण आपण हे कुटके सोडायचे, म्हणजे ते पण छान लागतात. पण मी काही असं केलेलं नाही. मी वरूनच पाणी टाकलेलं होतं. अर्धा 1 गिलास म्हटलं लिमिट बघू आपण, त्यानुसार टाकू. आणि बघा मी त्याच्यामध्ये वरून पाणी टाकलेलं होतं. थोडा वेळ शिजवून घेतलं, 5 ते 5 मिनटं बघा. आणि 5 मिनटं शिजवून घेतल्याच्या नंतर कोथिंबीर मारून फेकली त्याच्या तोंडावर. आणि हे झाले आहेत माझे शेळ्या पोळीचे उरलेले तुकडे. आणि ते कसं म्हणतात ना, समोरच्या दारातून येतं आणि मागच्या दारातून जातं. तर असं काही करत नाही मी. उरलेलं बघा त्याचं काहीतरी असं बनवून खात असते. शिळं अन्न कधीच फेकत नाही, कारण कसं, आणि असलंही एखादी पोळी उर्वरित कालची परवाची तर ती आम्ही गाईला वगैरे देऊन देतो. पण असं अन्न काही फेकत नाही. आणि उरलेलं अन्न कसं, एक पोळी 2-3 जरी वाटून खाल्ली ना तरी अन्न संपून जातं. पण आता आमच्या घरी तसं खाणारं कोणीच नाही, कारण ते सकाळी निघून जातं. तर सकाळचं जेवण काही करत नाही. मग सगळं मलाच खावं लागतं. त्याच्यामुळे असं काहीतरी नवीन